सुरुवात झाली का सर्वांना एकच आठवण पडते, कुल्फी. कुल्फी म्हटलं तर आपण मार्केटमध्ये जातो त्यावेळेस लहान मुलांना अगदी आवडीने आईस्क्रीम वगैरे घेऊन देत असतो. अशा वेळेस जर का आपण घरगुती साहित्यामध्ये आणि ते सुद्धा गव्हाच्या पिठापासून आज आपण आईस्क्रीम घरीच बनवणार आहोत. एकदम सुंदर असं हे आईस्क्रीम रेडी होते आणि मोजक्या साहित्यामध्ये. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे ना आईस्क्रीम बनवण्यासाठी जे मी साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. 1 लिटर दूध घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे पाऊण वाटी साखर घेतली आहे आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 7 चमचे. आता इथे आपल्याला घरगुती साहित्यामध्ये एकदम आईस्क्रीम टेस्टी बनतं, कुठेही जास्त साहित्य लागणार नाही आहे. आता हे दूध आहे हे आपण गरम करून घेऊया. 1 लिटर दूध दाखवलं होतं आणि दूध मी अगोदर गरम करून घेतलं, उकळून घेतलं होतं थोडंसं. आता इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला हे दूध आहे हे उकळून घ्यायचं आहे आणि त्यावेळेस पातेल्याला दूध चिकटू नये किंवा लागू नये म्हणून थोडंसं हे भांडं आहे हे आपण ओलं करून घ्यायचं. आता सर्व 1 लिटर दूध आहे हे मी सर्व ह्या पातेल्यामध्ये घालून घेते. आता इथे साय वगैरे आहे ती सर्व आपल्याला घालून घ्यायची आहे आणि गरम केलं त्यावेळेस मी एक छोटं वाटी भरून दूध आहे हे बाजूला काढून ठेवले. पुढे जाऊन मी सांगते. तर हे सर्व दूध आहे आपल्याला मीडियम गॅसवर हे दूध आहे आटून घ्यायचं आहे बऱ्यापैकी. म्हणजे जवळजवळ आपण हे 1 लिटर दूध घेतलं तर त्यातलं फक्त मी 1 वाटी दूध बाजूला काढून ठेवले आणि जवळजवळ आपल्याला हे म्हणजे जवळजवळ अर्ध पातेलं हे दूध करायचं आहे. म्हणजे कुठलेही जे पातेलं घेतील ना त्यातलं बरंचसं जवळजवळ आपल्याला हे दूध आहे हे आटवून घ्यायचं आहे. आटवून म्हटलं तर जवळजवळ 1 लिटर असेल तर तुम्ही जवळजवळ पाऊण लिटर दूध होईल इथपर्यंत आपल्याला आटून घ्यायचं आहे. आता सतत इथे आपल्याला चमचा देखील फिरवत राहायचं आहे जेणेकरून हे दूध आहे हे पातेल्याला लागू नये. इथे ना दूध आहे हे मी आटवायला ठेवले. तोपर्यंत आपण दुसरी प्रोसिजर बघूया. तोपर्यंत अधूनमधून आपल्याला चमचा देखील इथे फिरवत राहायचं आहे. तर इथे मी तुम्हाला सांगितलं की त्यातलंच मी जवळजवळ 1 छोटा कप हे दूध बाजूला काढून ठेवलं होतं आणि ते कोमट दूध आहे. इथे आपल्याला जास्त गरम म्हणजे उकळे दूध सुद्धा घ्यायचं नाही आहे किंवा थंड दूध सुद्धा घ्यायचं नाही. नॉर्मल असं आपल्याला दूध घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ना आपण जेवढं हे गव्हाचं पीठ घेतले सर्व घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करताना पण थोडं असं पीठ घालायचं आणि मिक्स करायचं. आणि जर का तुम्ही एकदम गरम दूध घेतलं किंवा एकदम थंड घेतलं तर गव्हाच्या ह्या गुठळ्या पडतात. त्याच्यासाठी हे व्यवस्थित असं आपल्याला थोडं घालून मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. हे सर्वात महत्त्वाची ही टीप आहे. थोडं घालून मी सर्व हे गव्हाचं पीठ आहे हे मिक्स करून घेते. आज जे आपण आईस्क्रीम बनवणार आहोत ते गव्हाच्या पिठापासून बनवणार. अगदी मोजक्या साहित्यामध्ये म्हणजे सर्वांकडे दूध असतं त्याचप्रमाणे गव्हाचं पीठ देखील असतं आणि साखर असते. तर ह्या 3 गोष्टीपासून म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या ह्या 3 गोष्टी आहेत. पुढे जाऊन बाकी मी तुम्हाला सांगणार आहेच. पण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आईस्क्रीम आहे हे रेडी होतं आणि टेस्टी असं होते. म्हणजे सर्वच जण आवडीने खातील इतकं सुंदर हे आईस्क्रीम आहे हे रेडी होते. सर्व पीठ मी घालून घेते आणि सर्व आपण मिक्स करून घेऊया. सर्व गव्हाचं पीठ आहे हे मिक्स करून घेतले आणि बघू शकता इतकं मस्त असं हे रेडी झालेलं आहे. आता इथे ना जर का तुम्हाला चमच्याने वगैरे मिक्स करता येत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे एखादा रवी वगैरे असते आपण जी डाळीमध्ये फिरवतो त्यानेकरून बिलकुल गुठळ्या राहणार नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला जरासुद्धा गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत. बघू शकता मी मीडियम गॅसवर हे दूध आहे हे उकळून घेते आणि उकळून बघू शकता आपण एवढं दूध हे होतं. अजून बऱ्यापैकी हे आटलेलं आहे. ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त आटवायचं आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जर का 1 लिटर दूध असेल एखाद्या पातेल्यामध्ये तर तुम्ही अर्ध म्हणजे 1 पातेलं असेल तर अर्ध पातेलं होईल इतकं दूध तुम्हाला आटवून घ्यायचं आहे. आता इकडे ना दुसरी गोष्ट सांगायची तर मी ते गाईच्या दुधाचा वापर केला आहे. तुम्ही जर का तुमच्याकडे म्हैशीचं दूध असेल तर अति उत्तम, कारण जेवढं दूध जाडसर वगैरे असेल त्यामुळे काय कुल्फी खूप छान बनते. आता इथे बघू शकता हे दूध आहे हे मी आटवून घेते आणि बऱ्यापैकी हे जाडसर दूध तयार होतं. इथे जेवढं तुम्ही दूध आटवणार तेवढं हे दूध आहे हे जाडसर बनतं. पण मध्येच आपल्याला हा चमचा देखील फिरवत राहायचं आहे जेणेकरून हे पातेल्याला लागू नये. त्यामुळे नेहमी दूध आटवताना ना हे थोडंसं पातेलं आहे हे थोडंसं मोठंच घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे दुधाला उकळा सुद्धा येतो आणि आपल्याला दूध हे आटवता सुद्धा येतं. आता जवळजवळ इथे मी 7 ते 8 मिनिटं झाली आहेत. हे दूध आहे हे मी उकळून घेतलेलं आहे आणि उकळून झाल्यानंतर बघू शकता हे दूध सुद्धा बऱ्यापैकी आटलेलं आहे. जवळजवळ एवढं हे दूध होतं तुम्ही बघू शकता आणि तेवढं हे दूध आपण आटून घेतलेलं आहे. आता इथे दूध आटल्यानंतर आपण जे गव्हाचं पीठ रेडी केलं होतं, जे मिश्रण रेडी केलं आहे ते हळूहळू आपण थोडं ह्या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. एकदम सुद्धा घालायचं नाही आहे, अगदी थोडं घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे. जर का तुम्ही एकदम दूध घातलं तर ते सर्व गुठळ्या होण्याची शक्यता असते, कारण त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि गरम दूध असतं आणि गरम दुधामध्ये एकदम आपण असं हे मिश्रण घातलं तर एकदम गुठळ्या होतील. त्यामुळे थोडं घालून हे सतत आपल्याला चमचा देखील फिरवत राहायचं आहे.
हे बघा, ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने हे तुम्ही असं मिक्स करत जा. मी थोडं थोडं हे मिश्रण आहे घालते आणि चमचा देखील फिरवत राहते. ते सर्व गव्हाचं पीठ जेवढं आपण मिश्रण रेडी केलं होतं तेवढं सर्व घालून घेतलं आणि सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला सतत चमचा देखील फिरवत राहायचं आहे, जेणेकरून हे दूध आहे हे पातेल्याला लागू नये. कारण ह्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे आणि गव्हाचं पीठ घातल्यामुळे पातेल्याला चिकटण्याची शक्यता असते. म्हणून सतत आपल्याला हा चमचा फिरवत राहायचा आहे आणि आपल्याला गॅस आहे तो आता मीडियम ठेवायचा आहे. आता इथे आपण जवळजवळ पाऊण वाटी साखर घेतली होती, ती सर्व घालून घ्यायची आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला प्रोसिजर आहे ही सर्व मीडियम गॅसवरच करायची आहे आणि सतत चमचा देखील फिरवत राहायचं आहे, जेणेकरून ह्या दुधाच्या गुठळ्या होऊ नये, त्यात आम्हाला हे दूध आहे हे पातेल्याला लागू नये. इथे ना मी मध्येच लहान मोठी शेगडी करून हे दूध आहे हे उकळून घेतलेलं आहे आणि बघू शकता हे दूध आहे असं जाडसर झालेलं आहे, इतकं आपल्याला हे आटवून घेतलेलं आहे. आता इथे मी गॅस बंद करते आणि हे दूध आहे हे पूर्ण आपण थंड करून घेऊया. आता हे सर्व मिश्रण आहे ना अधूनमधून मी चमचा देखील फिरवला आणि सर्व हे दूध आहे हे मी थंड करून घेतले आणि बघू शकता थंड झाल्यानंतर खूप जाडसर असं हे दूध रेडी होतं. आता इथे ना आपल्याला मिक्सरला फिरवण्याच्या अगोदर माझ्याकडनं व्हॅनिला इसेन्स आहे, तर मी 1 चमचा घालणार आहे. तुमच्याकडे इथे जर का व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही इथे ना वेलची पावडर घातली तरी सुद्धा चालेल, पण माझ्याकडे आहे तर मी इथे घालणार आहे. त्यामुळे ना कुल्फीला ना टेस्ट खूप छान येते आणि फ्लेवरसुद्धा खूप छान येतो. मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला आता फिरवून घेऊया. आता इथे दूध आहे ना हे सर्व मी मिक्सरला 1-2 मिनिटासाठी फिरवून घेतलेलं आहे आणि इथे दूध घेतलं ना त्यावेळेस काय मी मिक्सरमध्ये ना सर्व एकदम घातलं नाही, तर थोडं थोडं असं करून मी हे घातलेलं आहे. कारण मिक्सरचं भांडंसुद्धा लहान आहे, त्याच्यामुळे आपण 2-3 टप्प्यामध्ये हे दूध आहे हे फिरवून घेतलं. त्यानंतर एक मी डब्बा घेतलेला आहे. आता इथे मिक्सरला मी हे दूध फिरवायचं कारण का तर खूप छान हे मिश्रण आहे हे सर्व फुललं जातं आणि आईस्क्रीमसाठी हे मिश्रण आहे ना हे व्यवस्थित रेडी होतं. आता बघू शकता हे सर्व एका डब्यामध्ये हे मिश्रण आहे हे मी काढून घेतलं. त्याचप्रमाणे एक अगोदरचं पातेलं होतं, त्या पातेल्यामध्ये सुद्धा हे मिश्रण काढून घेतलं. ते सर्व आपण डब्यामध्ये घालून घेऊया. बघू शकता इतकं छानसं असं हे सर्व मिक्स झालं आणि खूप छान असं फुललेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला हे डब्याचं झाकण लावून घ्यायचं आणि 3 तासासाठी आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. जेवढं बॅटर होतं आपण डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवलं होतं 3 तासासाठी. 3 तास झाले. 3 तासापेक्षा जर का जास्त झालं तरी काही हरकत नाही, पण तुम्हाला कसं आहे जास्त घट्ट झालं तर थोडंसं बाहेर अगोदर काढून ठेवायला लागेल. आता हे मेल्ट झालेलं आहे, त्याच्याप्रमाणे आपण काय करायचं थोडंसं फोडून घ्यायचं. बघू शकता अगदी इझी निघतं. असं मेल्ट करून घ्यायचं, म्हणजे जरा सर्व हे फोडायचं आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून घ्यायचं आणि आपल्याला मिक्सर पुन्हा 1-2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आहे. एकदम मस्त अशी ही आपल्या घरगुती साहित्यामध्ये कुल्फी रेडी होते आणि 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला फिरून घ्यायचं, म्हणजे हे कुल्फीसाठी बॅटर आहे हे मस्त असं रेडी होतं आणि एकदम जसं मार्केटमध्ये मिळते त्याच पद्धतीने ही कुल्फी आहे ही रेडी होते. आता जेवढं निघेल तेवढं मी सर्व काढते आणि पूर्ण काढून झाल्यानंतर हे सर्व मी मिक्सरला फिरवून घेणार आहे. इथे बघू शकता हे मिक्सरला आहे मी फिरवून घेतलं, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 वेळा टप्प्याने असं थोडं थोडं टाकून फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त असं हे बॅटर आहे आता सर्व कुल्फीसाठी रेडी झालं आहे. बघू शकता इतकं सुंदर असं रेडी झालेलं आहे. आता इथे मी तुम्हाला सर्व महत्त्वाच्या 2 गोष्टी सांगते की आपल्याला 2 वेळा अशा पद्धतीने मिक्सर फिरवायचं आहे. ज्यावेळेस आपण गव्हाचं पीठ आणि दूध सगळं मिक्स करतो आणि त्यावेळेस ते बॅटर तयार होतं पहिल्यांदा, त्यावेळेस मिक्सरला फिरवलं. त्यानंतर सेकंड टाईम पुन्हा 3 तासासाठी फ्रीजमध्ये आपण हे बॅटर ठेवलं होतं आणि त्यानंतर आपण 3 तासानंतर हे फिरवून घेतलं, थोडंसं बाहेर काढायचं आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. तर 2 टप्प्याने मी हे केलं होतं, मिक्सरमध्ये फिरवलं होतं. त्याच्यामुळे पुन्हा आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित मिक्स होतं. आता इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, थोड्याशा मनुका घेतल्यात पांढऱ्या, त्याचप्रमाणे बदाम घेतल्यात थोडासा कट करून आणि ज्या मनुका घेतल्यात ना त्यासुद्धा आपण इथे ना लहान लहान असे तुकडे कट करून घेतल्यात, असेच घ्यायचे आहेत आपल्याला. हे सर्व ह्यामध्ये मी घालून घेते. हे ऑप्शन आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातलं तरीसुद्धा चालेल. मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे ना माझ्याकडे कुल्फीचा साचा आहे, मी जे भांडं आहे माझ्याकडे ते मी घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तर ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं हे सर्व बॅटर आहे हे टाकून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे जर का नसेल तर तुम्ही डबे वगैरे असतील असे छोटे छोटे, त्या डब्यामध्ये सर्व आईस्क्रीम आहे हे टाकून घ्या, म्हणजे बॅटर टाकून घ्या आणि त्याच्यानंतर रात्रभर हे तुम्ही डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्या आणि मस्त दुसऱ्या दिवशी बघू शकता एवढी कुल्फी सुंदर रेडी होते. आता इथे आपण सर्व हे झाकणं आहेत ही लावून घेऊया.
माझ्याकडे ना कुल्फीचा एकच साचा आहे आणि बऱ्यापैकी हे बॅटर आहे सगळं कुल्फीचं भरपूर आहे आणि मी जास्तच बनवलं होतं कारण मुलांना हे ह्या पद्धतीचं कुल्फी आहे ना ती खूप आवडते, त्यामुळे मस्त बनवून घेतली. आता माझ्याकडे जो डबा होता जो आपण अगोदर जे बॅटर बनवलं होतं त्याचाच हा डबा आहे. तोच डब्यामध्ये मी सर्व हे बॅटर आहे हे पुन्हा टाकून घेते. आता इथे मी हे सर्व झाकण लावून ठेवते आणि त्यानंतर रात्रभर आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया किंवा एक 7-8 तास तुम्ही ठेवलं तरी डीप फ्रीजरमध्ये चालेल आणि आपल्याला इथे कुल्फी आहे ही मस्त अशी रेडी होते. 5 तासासाठी मी आईस्क्रीम आहे हे डीप फ्रीजरमध्ये ठेवून दिलं होतं आणि खूप सुंदर असं हे आईस्क्रीम रेडी झालं आहे. थोड्या वेळ हा डबा आहे मी पाण्यात ठेवला होता आणि आपण आता हा आईस्क्रीम आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. थोडंसं आपण डबा आहे हा पाण्यात ठेवून द्यायचा आणि त्यानंतर आपण हा डबा बघू शकता इतकं सुंदर हे आईस्क्रीम रेडी झालेलं आहे. बघू शकता जेवढे आपण ड्रायफ्रूट्स टाकले होते ते सुद्धा बघू शकता इतकं मस्त झालेलं आहे. आता तुम्ही इथे कट करू शकता. आईस्क्रीम इतकं सुंदर झालं आहे ना की त्यामुळे काय होतं एकदम लगेच हे मेल्ट होऊन जातं आणि घरच्या साहित्यामध्येच हे इतकं सुंदर हे आपली कुल्फी आहे. त्याचप्रमाणे आपण ह्या आईस्क्रीमसुद्धा म्हणू शकतो कारण मी हे डब्यात ठेवलं होतं आणि त्यामुळे इतकं सुंदर झालेलं आहे आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. इतकं बघू शकता इतकं सुंदर असं हे कुल्फी ही रेडी होते. बघू शकता आता इथे मी डब्यात ठेवलं होतं त्याच्यामुळे ह्याचं मी हे कट करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण कुल्फी देखील बघून घेऊया. आता डब्यामधलं जे आईस्क्रीम होतं ते आपण बघितलं आहे. आता कुल्फी मोल्डमध्ये आपण ठेवलं होतं ते सुद्धा बघूया. आता मी काय केलं इथे ना आपलं साधं पाणी घेतलेलं आहे आणि साध्या पाण्यामध्ये आपण हे थोडंसं बुडवून घेऊया म्हणजे हे कुल्फी आहे ही लगेच सुटेल. बघू शकता इतकी मस्त अशी ही कुल्फी आहे रेडी झाली आहे. तुमच्यासुद्धा हे बघताच तोंडाला पाणी आलं असेल आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये हे बनणारी ही कुल्फी आहे आणि मुलंसुद्धा आवडीने खातील. इतकं झटकेपट बनतं. आता इथे बघू शकता मी सर्व कुल्फी मोल्डमधून मी हे सगळे कुल्फी आहेत हे काढून घेतले आहेत आणि इतके सुंदर झाले आहेत. आज घरगुती अगदी 3 साहित्यामध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने कुल्फीची रेसिपी दाखवलेली आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवले आहेत त्या पद्धतीने तुम्ही सर्व टिप्स आहेत हे फॉलो करा. शाळेतल्या मुलांनासुद्धा आता सुट्टी लागली आहे तर तुम्ही घरीच अशा पद्धतीने कुल्फी बनवून द्या. मार्केटमध्ये आपण महागडे आईस्क्रीम नेहमीच म्हणजे घेऊन देत असतो मुलांना आणि तेच जर का आपण घरी बनवलं तर आजच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला कुल्फीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, हाईप करा आणि जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि अभिप्राय देखील कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. भरपूर मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही अगदी सोप्या पद्धतीने दुधापासून कुल्फी कशी बनवतात ते माहिती मिळेल. आणि कुल्फी बघू शकता लगेच मेल्ट होते. इतकी सुंदर ही कुल्फी रेडी झालेली आहे. अशाच भेटूया छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.